छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गडकिल्ल्यांच्या व्यवस्थापनासाठी 2,000 कोटी रुपये दिले जातील. परभणी इथल्या सभेत अमित शहा यांची घोषणा. भाजपा कधीही दिलेली आश्वासनं पूर्ण करत नाही असं सांगत फसवणुकीनं सत्ता मिळवणाऱ्यांना घरी बसवा, मल्लिकार्जुन खरगे यांचं मतदारांना आवाहन. सोयाबीन उत्पादकांचं नुकसान होऊ नये यासाठी हमी भावापेक्षा कमी दराची तफावत भरून काढणारी योजना आणणार, देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केलेले खुलासे धक्कादायक असल्याचं सांगत महाविकास आघाडी सरकारच्या खंडणी घोटाळ्याची सीबीआय चौकशी आवश्यक, देवेंद्र फडणवीस. महायुतीच्या पायाभूत प्रकल्पांमुळे लवकरच पालघर महाराष्ट्राच्या विकासाचं इंजिन होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास. अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचे नेते दडपशाही करत असल्याचा शरद पवार यांचा आरोप. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यास कोकणातली बारसू रिफायनरी रद्द करणार, उद्धव ठाकरे यांची कणकवलीतल्या प्रचार सभेत ग्वाही. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 65% मतदान. देशातल्या विविध ठिकाणच्या 31 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत 61% मतदान. बुलडोझर कारवाई संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शक तत्व जारी, कमीत कमी 15 दिवसांची नोटीस दिल्याशिवाय घर न पाडण्याचे दिले निर्देश. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज तिसरा T20 सामना. 4 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधल्यानं आजचा सामना महत्त्वपूर्ण.